विद्यार्थी मित्र हो, आपण मागील 2 ते 3 तासिकामध्ये राष्ट्रीय सत्तेच्या घटकांचा चर्चा त्या ठिकाणी घडून आणलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आज आपण सत्तेचे जे काही प्रकार आहेत या प्रकारांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. भौतिक सामर्थ्य किंवा सत्ता हे एक महत्त्वाचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सत्तेचा हा प्रकार राष्ट्रांच्या लष्करी सामर्थ्यावर आधारित आहे. लष्करीदृष्ट्या प्रबळ राष्ट्रांची प्रभाव पडण्याची क्षमता नेहमीच अधिक असते. सत्तेचा हा प्रकार अमेरिका, रशियासारख्या राष्ट्रांना लागू पडतो. शीतयुद्धाच्या काळात या दोन्ही महासत्तांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला प्रभाव वाढवण्यासाठी लष्करी सामर्थ्यांचा वापर केला होता. लष्करी सामर्थ्य वाढविण्याच्या प्रयत्नातून शस्त्रास्त्र स्पर्धा वाढली आणि हजारो अण्वस्त्रांची निर्मिती करण्यात आली. सोव्हिएत रशियाच्या विघटनाबरोबरच शीतयुद्ध जरी संपुष्टात आले असले तरी आजही भौतिक सत्तेचा वापर पाळण्यासाठी अनेक राष्ट्रांकडून होत आहे. अमेरिका, चीन, भारत, इस्रायल, पाकिस्तान यासारखी राष्ट्रे आपले भौतिक सामर्थ्य वाढविण्यावर भर देत आहे. 1990 साली इराणने कुवेतवर केलेले आक्रमण, सन 2001 रोजी अमेरिकेने अफगाणिस्तानवर आणि सन 2003 मध्ये इराकवर केलेली लष्करी कारवाई भौतिक सामर्थ्याच्या अस्तित्वाची आणि वापराची जाणीव करून देतात. अशा स्वरूपामध्ये की सत्ता हा घटक एक सत्तेच्या प्रकारामध्ये कसा आहे, कारण दिवसेंदिवस राष्ट्रे आपल्या देशाच्या सत्ता वाढवण्यासाठी लष्करी सामर्थ्यामध्ये वाढ करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात. याच प्रयत्नामुळे आज जगामध्ये शस्त्रास्त्र स्पर्धेची होड लागलेली आपल्याला दिसून येत असतात. मग वाढलेल्या या शस्त्रास्त्रामुळे इतर देशांच्या वर्तनावर परिणाम करण्याची भूमिका ही राष्ट्रे त्या ठिकाणी पार पाडत असतात. म्हणून जास्तीत जास्त आपल्याकडे शस्त्रास्त्र कसे राहतील हा उद्देश प्रत्येक राष्ट्र करत असतो. म्हणून जास्तीत जास्त चांगली उत्पादने किंवा संख्येनं अधिक अशी शस्त्रास्त्र निर्माण करणे हे आज जणू काही प्रत्येक राष्ट्राचं उद्दिष्ट होऊ घातलेलं आहे. अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी दिसून येतं. मग लष्करी सामर्थ्य वाढविण्याच्या प्रयत्नातून हजारो अण्वस्त्रांची आज निर्मिती करण्यात आली आहे. या अण्वस्त्राच्या निर्मितीमधूनच अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी, भारत हे राष्ट्रे आज प्रबळ त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येत आहेत. मग या जोरावरती 2001 रोजी अमेरिकेने अफगाणिस्तानवरती हल्ला केलेला होता. त्याचबरोबर 2003 मध्ये इराकवर केलेली एक लष्करी कारवाई केलेली होती. म्हणजेच काय की भौतिक सामर्थ्य प्रचंड प्रमाणामध्ये देशाकडे आहे. आपण इतर देशांच्या वर्तनाला त्या ठिकाणी प्रभाव निर्माण करू शकतो अशी भूमिका त्या राष्ट्रामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे लष्करी सामर्थ्य आज दिवसेंदिवस प्रत्येक राष्ट्र वाढवताना दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून पाकिस्तान देखील लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर देत होता. याचाच भाग म्हणजे जवळपास 25 वर्ष पाकिस्तानमध्ये सैन्य राजवट त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली आपल्याला दिसून येतात. भौतिक सामर्थ्याचा वापर प्ररोधन तंत्रात प्रामुख्याने केला जातो. प्ररोधन हे एक असे तंत्र आहे ज्यात शत्रू पक्षाच्या प्रतिहल्ल्याची भीती दाखवून आक्रमणापासून परावृत्त केले जाते. या तंत्राचा सविस्तर अभ्यास आपण पुढील तर करू, परंतु प्रतिहल्ल्याची क्षमता वाढवण्यासाठी राष्ट्रे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर भर देतात. यातूनच शस्त्र स्पर्धा वाढीस लागलेली आपल्याला दिसून येते. कदाचित युद्ध जर निर्माण झालं तर त्या राष्ट्रापेक्षा आपल्याकडे जास्त शस्त्रे पाहिजे, जेणेकरून आपण त्या शस्त्रांचा वापर करून समोरच्या देशाच्या सैन्याला पराभूत करू शकतो किंवा त्या राष्ट्राला पराभूत करू शकतो. याच कारणामुळे शस्त्रास्त्र स्पर्धेची एक प्रकारची होड किंवा स्पर्धा आज जगामध्ये लागलेली आपल्याला दिसून येत आहे. आणि या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर इतर राष्ट्रावर नियंत्रण
प्रभाव पाडण्याची क्षमता निर्माण होत असते. म्हणून सत्तेचा हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. कदाचित आपल्याकडं एखाद्या राष्ट्रानं अतिक्रमण केलं किंवा करू नये असं ते वाटत असेल तर आपल्याकडे जास्तीत जास्त शस्त्र स्पर्धासाठी अत्याधुनिक साधने लष्कराची आपल्याकडे असली पाहिजे. ही भूमिका प्रत्येक राष्ट्र करत असतं. याचंच प्रदर्शन अनेकदा त्या ठिकाणी प्रत्येक राष्ट्र करत असतं, जेणेकरून एखाद्या राष्ट्र भिवून त्या ठिकाणी परते हल्ला करणार नाही अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली गेलेली आपल्याला दिसून येते. लोकशाही शासन प्रणालीमध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळाचे संरक्षण व्यवस्थेवर नियंत्रण राहावे यासाठी घटनात्मक तरतुदी केलेल्या असतात. तथापि ज्या राष्ट्रामध्ये भौतिक सामर्थ्य वाढवण्यावर अधिक भर दिला जातो तिथे हे नियंत्रण कमजोर पडते आणि लष्करी हुकुमशाहीच्या निर्मितीला पोषक परिस्थिती निर्माण होते. या दृष्टीने पाकिस्तानचे उदाहरण संयुक्तिक आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून भौतिक सामर्थ्य वाढविण्यावर तेथील राज्यकर्त्यांनी भर दिला. याचाच भाग म्हणून 25 वर्षापासून अधिक काळ पाकिस्तानमध्ये लष्करी राजवट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आधुनिक काळामध्ये लष्कराचं विकेंद्रीकरण घडून आले आहे. संरक्षण व्यवस्थेची विभागणी स्थलसेना, वायुसेना आणि नौसेना अशा गटामध्ये झाल्यामुळे लष्कराच्या हुकुमशाहीची शक्यता कमी झाली आहे. त्याबरोबरच शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर भौतिक सामर्थ्यापेक्षा आर्थिक सामर्थ्य इकॉनॉमिक पॉवर्स वाढण्यावर राष्ट्र अधिक भर देत असल्याने सत्तेचा हा प्रयोग आज तितकासा प्रभावी ठरत नाही किंवा मागं पडलेला आज दिसून येतो. कारण आधुनिक काळामध्ये लष्कराचं विकेंद्रीकरण झालेलं आज प्रत्येक देशामध्ये दिसून येतं. भारताचं तर विचारात गेलं, भारताचं सैन्याचं स्थलसेना, वायुसेना, जलसेना अशी विभागणी त्या ठिकाणी झालेली आहे. मग या तिन्ही घटकांच्या जोरावर आपण राष्ट्रांना वरचढ असलं पाहिजे यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्र निर्मित झाली. परंतु विद्यार्थी मित्र हो, 1990 नंतर या जागतिक पटलावरती एक खूप मोठा बदल झाला होता. तो म्हणजे उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा. कारण या उदारीकरण जागतिकीकरणाच्या युगामध्ये खाजगीकरणाला अत्यंत महत्त्व त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. जगाचं स्वरूप एक ग्लोबल विलेजसारखं झालं होतं. कारण जगामध्ये माहिती तंत्रज्ञानाचे आधारे एका क्षणात एका ठिकाणी घडलेली गोष्ट त्या दुसऱ्या देशामध्ये लगेच त्या ठिकाणी प्रसारित होत असते. एवढंच नव्हे, विमानसेवा, टपाल सेवा ही वाढल्यामुळं एका देशाचा माल दुसऱ्या देशामध्ये नेण्याचं काम खूप सुलभ त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि एक प्रकारची दळणवळणाची साधनं 1991 नंतर वाढली. जगाच्या सीमारेषा खुल्या बाजारपेठासाठी मोकळ्या त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे की जेणेकरून कोणत्याही देशाचा माल दुसऱ्या देशामध्ये पटकन पाहिजे तेव्हा तितक्याच स्वरूपामध्ये त्या ठिकाणी नेत असतो. म्हणून नंतर मात्र 1990 नंतर लष्करी सामर्थ्यापेक्षा आर्थिक सामर्थ्यावरती भर त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. याचंच उदाहरण चीन सारख्या राष्ट्रांनी घेतले. चीन, अमेरिका, भारत आज जागतिक उदारीकरणामध्ये अत्यंत पुढारलेली ही राष्ट्र आहे आणि हे पुढारले पण त्यांच्या आर्थिक धोरणामध्ये त्या ठिकाणी दिसत असतात. आज अमेरिकेसारखा देश अनेक देशांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देत असतो. अनेक त्या ठिकाणी प्रादेशिक संघटनांची निर्मिती देखील आज एकमेकांना मदत करण्यासाठी निर्माण झाले आहेत. सार्क असेल, आसियान असेल, युपेक असेल, अशा आंतरराष्ट्रीय संघटना आपापल्या देशांचा विकास करण्यासाठी किंवा शेजारी राष्ट्रांचा विकास करण्यासाठी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय की या ठिकाणी लष्करी सामर्थ्याचं महत्त्व कमी झालेलं आहे आणि उदारीकरणाकडं आर्थिक कारण त्या ठिकाणी पुढं आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे आज इकॉनॉमिक पॉवर वाढविण्याकडे प्रत्येक राष्ट्र त्या ठिकाणी भर पडत असतो. आजच्या काळामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आहे. यानंतर मानसशास्त्रीय सत्ता या घटकांची आपण चर्चा करणार आहोत. मानसशास्त्रीय सामर्थ्याचा वापर हा देशानुगत तसेच देशाबाहेरील लोकमताला प्रभावित करण्यासाठी केला जातो. आपल्या राष्ट्रधोरणासाठी किंवा महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय निर्णयासाठी राज्यकर्ते जनतेची अधिमान्यता मिळविण्यासाठी सदैव प्रयत्न करीत असतात.
अशा प्रकारची आद्यमान्यता मिळविण्यासाठी मानसशास्त्रीय सत्तेचा वापर केला जातो. म्हणून मानसशास्त्रीय सत्तेला अनेकदा अपप्रचाराचे प्रोपोगंडा स्वरूप प्राप्त झाले आहे. अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रामध्ये परराष्ट्र धोरण निर्मितीची प्रक्रियेत फॉरेन पॉलिसी डिसिजन मेकिंग प्रोसेस लोकमताला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. या लोकमताला प्रभावित करण्यासाठी विविध मानसशास्त्रीय साधनांचा वापर केला जातो. सन 1965 ते 1970 या दरम्यान झालेल्या व्हिएतनाम युद्धात अमेरिकेला हस्तक्षेप महागडा पडला. अमेरिकेला मोठी जीवित आणि वित्तहानी सहन करावी लागली. या युद्धानंतर अमेरिकेचे लोकमत युद्धाच्या तसेच परराष्ट्रात अमेरिकन सैन्य तैनात करण्याच्या विरोधात गेले. त्यामुळे सन 1991 मध्ये इराक विरुद्ध लष्करी कारवाई करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा अमेरिकन लोकमताला तयार करण्यासाठी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश सिनियर यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागले होते. यासाठी प्रसार माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. प्रसार माध्यमांचा अप्रचाराचे साधन म्हणून वापर अमेरिकेत अनेकदा झाला आहे. अमेरिका हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र जरी असले तरी काही प्रसंगी धर्माच्या आधारावर अमेरिकन जनतेला आवाहन केले गेल्याची उदाहरणे सापडतात. अमेरिकेच्या धोरणांना अनुकूल जागतिक लोकमत बनवावे यासाठी CNN, केबल न्यूज नेटवर्क यासारखी दूरचित्रवाहिनी तर रेडिओ अमेरिका सारखी आकाशवाणी सतत प्रयत्नशील असताना आपल्याला दिसून येते. सन 1991 ते 2003 या काळात सद्दाम हुसेनची इराकमधील हुकुमशाही सामान्य इराकी जनतेसाठी किती हानिकारक आहे हे इराकी जनतेला पटवून देण्याचा आणि इराकमध्ये सद्दाम हुसेन विरोधी लोकमत बनवण्याचा प्रयत्न CNN आणि पश्चिम युरोपमधील अमेरिकेच्या काही सहकारी राष्ट्रांमधील प्रसारमाध्यमांनी अहोरात्र केला. मानसशास्त्रीय सत्तेच्या वापराचे हे संयुक्त उदाहरण होय. आजच्या काळामध्ये राष्ट्रसत्तेच्या हा प्रकारामध्ये मानसशास्त्राचा एक भाग खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. कारण लोकमत एक तर घेतलेल्या निर्णयाच्या सोबत येण्यासाठी किंवा विरोध करू नये यासाठी लोकमताला त्या ठिकाणी महत्त्व घेऊन किंवा एक प्रकारचा खोटा प्रचार त्या ठिकाणी आजच्याच काळाचं आपण उदाहरण घेऊया. अमेरिकेने भारतावरती टॅरिफ नावाचा कर मोठ्या प्रमाणामध्ये लावलेला आहे. हा टॅरिफ लावणं का गरजेचं आहे भारतावरती यासाठी जागतिक मनुष्यबळ किंवा भारताचं जे वैचारिकता आहे ती बदलण्याचं काम अमेरिकेच्या CNN या वृत्तवाहिनीने केलं. कारण भारत रशियाकडून जे काही कच्चा तेल त्या ठिकाणी आयात करत असतो त्याचा खूप मोठा फायदा त्या ठिकाणी रशियाला त्या ठिकाणी मिळत असतो आणि रशिया याचा वापर युद्धामध्ये त्या ठिकाणी करत असताना दिसून येतो. युक्रेनच्या युद्धामध्ये याचा वापर रशियाने केला असं अमेरिकेचं मत त्या ठिकाणी बनलेलं आहे. हा एक देखील मानसशास्त्रीय प्रकार त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. अशा स्वरूपाचा आज जागतिक पटलावरती सद्दाम हुसेनचे राजवट नष्ट करण्यासाठी देखील मानसशास्त्रीय प्रयोग त्या ठिकाणी केलेला होता. जेव्हा 2001ला सद्दाम हुसेनवरती कारवाई केली हा एक किंवा नंतरच्या काळामध्ये अनेकदा या प्रकाराचा वापर त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतं. अनेकदा देशाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करून जनतेमध्ये राष्ट्राभिमान राष्ट्रप्रेम जागृत केले जाते. हा देखील मानसशास्त्रीय सत्तेचा वापर आहे. भारतामध्ये 26 जानेवारीला आपल्या लष्करी सामर्थ्याचे दरवर्षी आपण त्या ठिकाणी प्रदर्शन भारत त्या ठिकाणी करत असतो. तो एक आपल्या लोकमताला प्रभावित करण्याचा हा एक मार्ग त्या ठिकाणी दिसून येतो. पाकिस्तानमध्ये राज्यकर्त्यांनी मग ते लोकशाही मार्ग निवडून आलेले असोत किंवा लष्करी हुकुमशाह असो गेल्या 50 वर्षापासून काश्मीरच्या मुद्द्याला सामान्य पाकिस्तानी जनतेला प्रभावित करून आपल्या राजकीय अस्तित्व टिकविण्याचे साधन बनविले आहे. हे राज्यकर्ते पाकिस्तानी जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. या अपयशावर पांघरून घालण्यासाठी आणि जनतेला आपल्या मागण्यापासून विचलित करण्यासाठी
आणि सामान्य पाकिस्तानी जनतेची दिशाभूल करण्यासाठी ते काश्मीरचा मुद्दा सतत उपस्थित करत असताना आपल्याला दिसून येतात. या राष्ट्रीय सत्तेचा हा एक मानसशास्त्रीय भाग अत्यंत महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी दिसून येतो. या मानसशास्त्रीय भागाचा उपयोग आज प्रत्येक राष्ट्र कमी अधिक प्रमाणामध्ये आपलं लोकमत अनुकूल करण्याला किंवा प्रतिकूल करण्याला हातभार लावण्याचं काम करत असतात. अशा स्वरूपामध्ये हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच सत्तेच्या प्रकारामध्ये लष्करी सामर्थ्य याबरोबरच मानसशास्त्रीय सामर्थ्य आणि आर्थिक सामर्थ्य हे मूलभूत सत्तेचे 3 प्रकारामध्ये आपल्याला सत्तेची विभागणी त्या ठिकाणी करता येऊ शकते. यामध्ये आजच्या तासिकेमध्ये आपण लष्करी सामर्थ्य आणि मानसशास्त्रीय सामर्थ्याचं या ठिकाणी चर्चा घडून आणली आहे. तर विद्यार्थी मित्र, जो एक भाग राहिला आहे आर्थिक सत्तेच्या प्रकाराचा, त्याचा उहापोह आपण हा नंतरच्या तासिकेमध्ये करूया. तत्पूर्वी या ठिकाणी मी आजच्या या तासिकेला पूर्णविराम देतो. आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.